जयश्री शेळके यांनी केली मोताळा तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी। तातडीने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे। मोताळा तालुक्यातील रिधोरा, गुगळी, लपाली, सिंदखेड, पिंपळगाव देवी, लिहा, आव्हा आणि कोहलीगवळी या गावांमध्ये मका, कापूस आणि नुकत्याच पेरलेल्या हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानग्रस्त भागाची शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला आहे। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे। मोताळा तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने पिकांचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी हवालदिल आहे। अतिशय वाईट परिस्थिती आहे। मागील काही दिवसांपूर्वी सुद्धा ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्यावेळी केवळ 12 गावं मोताळा तालुक्यातली ही त्या अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि आताही मोठ्या प्रमाणात 20 ते 25 गावांचं नुकसान हे शेतकरी बांधवांचं झालेलं आहे। मक्याला अशा प्रकारचे कोंब फुटलेत, कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ ही शेतकरी बांधवावर आली आहे। केवळ पंचनामे आणि सर्वे करून सरकारने थांबू नये, तर तातडीची मदत ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे। कर्जमाफी ताबडतोब जाहीर झाली पाहिजे आणि नाफेडची मका खरेदी हे तातडीने सुरू झाली पाहिजे, तरच कुठेतरी हा शेतकरी या दुःखातून बाहेर येऊ शकतो।